आपल्याला ही अशी डबल ग्रिल करायची डबल ग्रिलची हा आणि एक एक फूट जरा बाहेर. काढायचं ते. नाही 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 सांगतो मी तुम्हाला खिडकी जी आहे ना ती डबल फूटची एक फूट बाहेर पाहिजे. डबल जशी आहे ना तेवढी मोठी खिडकी पुढे बनवून इथं आपल्या मित्राची इथं बनवायची. किती खर्च आहे आणि एक फूट वगैरे बाहेर घ्यायची आणि बाहेरनं जाळी मारायची. जाळी असते ना आपली मच्छर गाडी का कुठली मच्छर जाळी नाही ती आपली दिसते हॉलवाली हॉलवाली. अच्छा एक बाय एक चौकन हा ते आता हिशोब करून दाखवा लागतो आमचं सांगता येत नाही. ठीक आहे काय नाही हिशोब असं काय नाही. ते किती मजले दुसऱ्या मजल्यावर किती फुटे काय माहिती. ते माझ्या काय वरच दुकान नाही आता साईड वरच करतो असं आहे. दुकान नाही माझा सोडलंय करतो माहिती आहे ना. मग आता झालं ना 2 वर्ष ते घरच्यांनी आई घातली ना सगळी. मी भाडे राहतो तिकडे. विकलं आई बहिणीने आत्यांनी बायको पोरांनी आणि बायका बोर कुठे गेलं ते आई घातली पाहिजे. सगळ्यांना भांडणं करून मी एकटं पडलं सगळं माझ्या एकट्यावर चढलं. नाही चढली तरी तू हे करायचंच नव्हतं सोडायचंच नव्हतं. काय आता काय करणार. ऐका तुझ्याकडे नाही ना कोणाकडे आई आईने सगळे तिथे कागद आईने कोणाकडे दिली काय माहिती मोहम्मद आईला विकली आणि ती पार्लरवाले आई विकली जायला आम्हालाच तरच द्यायला लागलं त्याला ते काय करू ते पार्लरला नाही घ्यायचं बापाने पहिले विकलं तर मारडीला मारडी यांनी विकली बरोबर पार्लरला तर ते आमचा काय संबंध आहे का आम्हाला त्रास द्यायचं सांग ना तू काय त्रास झाला तर सोडून दिला थांबतो ते बी भाईचं लिंबोडा का हे कर ते कर मलाच त्रास. रात्री 3 वाजता येते ते भिंतीवर खेळा उतारा टाक गाडी समोर उतारा टाक हे टाक माहिती का तर त्रास दिलं. मग दुकान झोपायचं तुम्ही दुकान म्हणून सोडली व्हायचं पण मग आता तू काय केलं ते तिथं कोण आहे मग कोण नाही लॉक करून ठेवलंय का विकलं ना सगळं ते. कोणी तू मी बी दुकान होती दुकान मी सोडून गेली तर तिने सगळं विकून घेतलं तर तो म्हणला तर राहीन तेव्हा दुकान देतो म्हणलं. हे बहिणीचं लग्न काय आई घातली काय माहिती मला फक्त सायकल नंतर म्हणलं मी लय वाईटागलं होतं बायकोनी आईने लय भाई असं त्रास दिला तर नाही. आई बी आहे ना सावित्री आई होती लय शिक्षण नाही का तर लहानपासून काम ही बायको बी अशी बहिणची निघाली हे बी नुसतं लालची कुत्ती मान काय लय म्हणजे बाप गेला म्हणून लय फायदा उचलला. बाप जिवंत पाहिला आई मारा पाहिलं होती काय सांगायचं आता. मग इथं राहतो पाठीमागं भाडे मग तिथं काम असेल तिथंच करायचं असं. मिसेस वगैरे तिकडे निश्चित आई घातली आहे ना म्हणून सोडले ना म्हणलं तुम्हाला सांगतो काय पोरं मोठं झालं गेलं ना तिकडे लग्न केलं काय नाही बोलायला त्याला गपच काय घटस्फोट देऊन टाकलं. हा देऊन टाकलं तापच नको. आता तुम्ही हा काय करायचं बहिणी मोठं करून घेतलं ना आम्हाला टांग उचलली आणि ते आता ती मुलगी ती बहिणची अशी बी नाही बाहेरची ती बाहेरची पवडली असते ती नातेवाईक नाही पवडत त्याच्या आहे सगळं हिस्सा वाटेवाला मारा लागला आहे. खोटे सहाय करून म्हणजे खोटं बोलून सही करून घेतले असं टाकलं घेतलं तरी गोष्टी ना जागा हा का ते सगळं कोणाकडे मुंबईकडे हा नाही तुला तिथे जागा मिळणार ते तिथं आहे ना काय माहिती का तुझं ते हा तिथं तुझं नाव ते घरचं नाही गेलं ना बहिणीला नाही हा ते आता विकून गेले आई घालीने सगळं ना आमचं सगळं हेच वाईट वाईटावरतीच माणसं लय लवकर असते बाहेरचं कोण नाही बघितलं नातेवाईचं दुश्मन. ठीक आहे सांगा मग सांगतो काय ते मग तिथं जागा असली ना करायला तर नाही तर मग काय उपयोग नाही. हा माझ्या दुकानाचं काय वाटलं नसतं किती कामं सोडले दुकान सोडले म्हणून.